विधान परिषद आमदार सचिन नायर आपल्यासोबत आहेत। आज बेस्टची बैठक देखील झालेली आहे आणि आज बेस्टच्या बैठकीसाठी अनेक बेस्ट कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते। सचिन भाऊ, आज बेस्टची बैठक घेण्यात आली, परंतु पाहिलं तर काही दिवसापूर्वीच तुमचे सहकारी ते म्हणजे सुहास जे बेस्टच्या कमिटीवरती होते त्यांनी देखील तुमची साथ सोडली आणि शिंदेमध्ये गेलेले आहेत। कुठेतरी बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कुठेतरी वेगळा समज आहे का, काय नक्की आजच्या बैठकीत? नाही, बेस्ट कामगार सेनेची विशेषतः डेपोनिहाय आमच्या बैठका झाल्या। या अगोदर पण 3 दिवस बैठका घेतल्या। आता या 2 दिवसामध्ये सर्व 27 डेपो वाईज आम्ही बैठका घेतल्या। तुम्ही बघितलं प्रतिसाद कसा एक एक डेपोच्या बद्दल। आता ठीक आहे, कोण गेले राहिले नाही राहिले हा नंतरचा भाग आहे। अर्थात ते पक्षात गेले का त्या बेस्टच्या युनियनमध्ये गेले, कारण काल त्यांच्यातलाच एक सहकारीने सांगितलं की ते पक्षात आलेले आहेत, युनियनमध्ये काय आम्ही घेतलेलं नाही, कारण त्यांच्या शिंदे गटातली जी युनियन आहे त्यातले अध्यक्ष सेक्रेटरी सर्व पदं भरले गेलेले आहेत असं त्यांनी युक्तिवाद केला। पण त्यांना ते कुठे गेले नाही गेले त्याच्याशी काय हे नाही, तेही सहकारी राहिलेले आहेत। अर्थात उद्धव साहेबांबरोबर त्यांची बैठक पण मी करून दिली होती, त्यामध्ये पण 4 गोष्टी त्यांनी सांगितल्या, 4 गोष्टी साहेबांनी सांगितलं आणि त्यांनी थांबलं पाहिजे होतं या मताचा मी। अर्थात ते गेले त्यामुळे काही संघटना थांबत नाही आणि उत्साहामध्ये आज आम्ही सर्व बैठका आम्ही पार पाडलेले आहेत। एकंदरीत जे धोरणात्मक जे निर्णय आहेत त्याच्याबद्दलचा पण एक निर्णय घेतलेला आहे आणि विशेषतः ग्रॅज्युटी जे कायद्याने देणं गरजेचं आहे कर्मचारी। 4,500-5 हजार लोकांची ग्रॅज्युटी अजूनपर्यंत प्रशासनाने दिलेली नाही आहे। कोर्टाचा आदेश आहे की व्याजासकट द्यायला पाहिजे, पण ते दिलं जात नाही। तुम्ही बघता की सत्ताधारी याचा भांडवळ करतायत आणि आश्चर्याची गोष्ट की जे सत्तेतले असलेले 2 संघटना आहे ते त्यांच्याच युनियन ऑफिसमध्ये उपोषणला बसतात आणि मग आशिष शेलारने आमचं उपोषण सोडवलं आणि झालं। अरे सोडवायला काय, तुम्ही द्या ना लवकर, कशाला तुम्ही लोकांची हे करता? म्हणजे महानगरपालिका तोंडावर आली मग तुम्ही काहीतरी थाटूर मातूर हातात येणार, अजिबात ऐकणार नाही आम्ही। आणि म्हणून आम्ही निर्धार घेतला, डिसेंबरपर्यंत आम्ही त्यांना अंतरिम आम्ही सांगणार आहोत जाऊन प्रशासनाला। ते नाही झालं तर जानेवारीला पुढचा मोर्चा डायरेक्ट वर्षा। कुठेतरी मोठा फरक पडेल। आगामी महापालिका निवडणूक देखील आहे, त्या अनुषंगाने मोठा वर्ग त्या ठिकाणी गेलेला आहे आणि वर्ग तर ऑलरेडी आहेत, पण बेस्टला एक लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही उत्पन्न कमवण्याचं साधन नाही, ही बेस्ट म्हणजे लाईफलाईन राहिलेली आहे मुंबईची। मग ज्यावेळी आम्ही सत्तेत होतो त्यावेळी सर्व व्यवस्थित सुरळीत चाललं होतं, कुठचेही काही प्रश्न नव्हते, काय असेल तर ते किरकोळ प्रश्न सोडवायचे। उद्धवसाहेब ज्यावेळी असताना 3 वर्षाचा बोनस आम्हाला मिळालं, ग्रॅज्युटीची पण हळूहळू रक्कम द्यायची होती। आज कोटीवधी रुपयाची महानगरपालिकेकडनं उधळणी होते रस्त्यासाठी, आमदारांना निधी देण्यासाठी। आता तर काही माझे आमदार सांगायला लागलेत की मला आमदार व्हायची गरज नाही, एवढी निधी मी आणतो। मग महानगरपालिका बेस्टला सांभाळण्यासाठी का पैसे देत नाही, बेस्ट का वाढवत नाही? जे आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जे गाड्यांचं उद्घाटन झालं, मी कधीतरी TV9ला विनंती करीन या मायाबरोबर, त्यातले 10-12 गाड्या बंद पडलेले आहेत। म्हणजे ही थट्टा नाही चालली आहे का? म्हणजे तुम्हाला बेस्ट बंद करून घेऊन सिटी फ्लो किंवा इतर जे नवीन जे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्ही नेमलेले आहेत त्यांना दिलेले आहेत। आश्चर्याची गोष्ट आहे की MMRDAचे मेट्रोला पण बेस्टला सांगितलेलं नाही आहे, प्रायव्हेट बिल्डिंग्स चालू केलेली आहे। म्हणजे तुम्ही एका बाजूला बेस्ट वाढवता बोलता आणि तुमच्याच असलेल्या लोकांकडनं, शासकीय असलेल्या लोकांकडनं प्रायव्हेटला तुम्ही प्रोत्साहन देता, नवीन ॲप तयार करून करता। तर या सर्व गोष्टीची आम्ही दखल घेतलेली आहे आणि सर्व प्रश्न लोकांचे कर्मचाऱ्यांचे आहेत। बोनस बाबतीत तर सुटला, परंतु ग्रॅज्युटीचा महत्त्वाचा आहे। आज अशी अवस्था आहे की आमचा जो बस ड्रायव्हर एवढं मेहनत करतो, काम करतो, त्याला साधा जेवण्याची पण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे। शौचालयाची अत्यावस्था झालेली आहे, शेड तुटलेले आहेत, काही होत नाही। प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरांचे बसेस मेंटेन आम्ही करतो, प्रमोशन दिले जात नाही, सिनियरिटीप्रमाणे करत नाही, जो मर्जीचा आहे त्याला करतो। अशा अनेक अन्याय आज दुर्दैवाने सहन करावे लागतात। या सर्वांना वाचा फोडण्यासाठीच बेस्ट कामगार सेना, मी असेल, नितीन नांदगावकर असतील, गौरी शंकर खोत जी असतील, आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। दुसरा प्रश्न म्हणजे आज ताजलँड्स या ठिकाणी आहे तो त्या ठिकाणी शिवसैनिक आणि तो राडा पाहायला मिळाला। काय झालेलं आहे की तिकडे मान्यताप्राप्त संघटना आम्ही आहोत, आम्ही अनेक वर्ष काम केलेली। एक व्यक्ती कोणीतरी सोडून दिलं म्हणजे काही संघटना जात नाही आहे। मला आश्चर्य व्यक्त करावं असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला अजून काय का हवं आहे? जे महाराष्ट्राची सत्ता तुम्ही घेतली, महानगरपालिकेमध्ये तुम्ही घेण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही 2-2 पक्ष फोडून घेऊन त्यांना तुम्ही एकत्र आणण्याचं काम केलं आहे। आता कामगार क्षेत्रामध्ये पण देखील दादागिरी करून किंवा अशा आमिषे दाखवून घेऊन तुम्ही एक फोडण्याचा प्रयत्न करतायत, ही दुर्दैवी आहे। ताजमध्ये आजही आमची लोकसंख्या कर्मचाऱ्यांची मोठी आहे, आम्ही मान्यताप्राप्त आहोत।
गेले अनेक वर्ष तिकडे संजय कदमच्या नेतृत्वाखाली सर्व कामगार कार्यरत आहेत. एग्रीमेंट चांगली झाली तिकडे सर्व काय विषय नसताना पण हे प्रत्येक युनिटमध्ये असं शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात. हाच केवळवाणी प्रयत्न त्यांनी एअरपोर्टमध्ये पण केलं, पण तिकडे प्रतिसाद त्यांना लोकांना मिळालेला नाही आहे. एक दोन छोट्या मोठ्या युनिट्समध्ये इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला, पण तिकडे देखील आम्ही रोखून सक्षम रीतीने आम्ही उतरलेलो आहोत. आणि जिकडे इकडे असा करण्याचा प्रयत्न होईल आम्ही ताकदीने त्याला विरोध करू, कारण लोकांची साथ आम्हाला आहे, कर्मचाऱ्यांची आणि कामगारांची साथ आम्हाला आहे. आणि तोच प्रयत्न आमचा बेस्ट असेल किंवा इतर कामगार संघटनेमध्ये पण राहणार आहे. आज बिहारची निवडणुकीचा निकाल आलेला आहे, कसं पाहताय? मोठ्या जो निकाल आहे तो आश्चर्यजनक आहे, म्हणजे हा आश्चर्यजनक आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये SIRचा किती परिणाम झाला नाही झालं, जे आरोप या अगोदर होत होते त्या आता आरोपाला तथ्य आहे की नाही. पण जसं महाराष्ट्राबद्दल झालं तसं बिहारच्या जनता पण जे मुंबई शहरामध्ये कार्यरत आहेत, काम करत आहेत, यांच्याशी ज्यावेळी आम्ही संवाद करतो सर्वांना एक आश्चर्याचा धक्का जातील की एवढी संख्या लोकप्रतिनिधींची सत्ताधाऱ्यांची असूच शकत नाही, कारण नेगेटिव्ह इन्कम पण एवढी मोठी होती. तेजस्वी यादव, राहुल गांधींना जो मिळणारा प्रतिसाद होता तो प्रचंड होता. तो प्रचंड रस्त्यावर दिसत होता, रॅलीमध्ये दिसत होता. आता तो मतामध्ये परिवर्तन का झालं नाही हे नाही. आणि विशेषतः प्रशांत किशोरसारख्या एक अत्यंत अभ्यासू आणि ज्यांनी एक नवीनहून काहीतरी बिहारला एक नवीन चित्र दाखवण्याचं काम किंवा स्वप्न दाखवण्याचं काम केलं होतं, त्यांना देखील सीट्स मिळू नये, म्हणजे ही निराशजनक परिस्थिती आहे, पण आश्चर्यजनक पण देखील आहे. तिकडे आता बोललं जात आहे मुंबईमधूनच की सनातन धर्म न मानणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मोठा धडा हा बिहारमध्ये पडलेला आहे. कसं बघता या वक्तव्याकडे? अनेक ठिकाणी अशा प्रकारची वक्तव्य. बघा कसं आहे, ठराविक खासदार हे तिकडे बोलत आहेत. नितीश कुमारनी हे सांगावं लोकांसमोर, कारण त्यांना जी आता मतं मिळालेली आहेत किंवा त्यांनी घेतलेली आहेत ही कुठच्या धर्माची आहेत, जातीची आहेत, हे त्यांनी तिकडे जाहीर करावं. आणि हे जे भारतीय जनता पार्टी बोलत आहेत, नितीश कुमारने शपथ घेत असताना त्या शपथीमध्ये हे फरक करून दाखवावं आणि तशी शपथ घ्यावी की सनातन धर्मच आमचा धर्म राहणार आहेत पुढे. मग त्यावेळी त्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणजे मतं घेताना तुम्ही घेता, निवडून आल्यानंतर मात्र तुम्ही एक एजेंडा चालवण्याचा प्रयत्न करता. ही देशाची एकता, अखंडता ही तुम्हाला अशी कायम ठेवता येणार नाही. असे वक्तव्य करतायत, हे द्वेष निर्माण करण्याचं काम करणे लोक आहेत असं माझं मत आहे. नवनीत राणा बोलतात आता तरी ठाकरेंनी आहे ते समजून घ्यावं, ज्या पद्धतीने अशा प्रकारचे निकाल येतात. काय नक्की कसं आहे, आता त्यांचाच पराभव झाल्यामुळे त्यांनी काय समजून घ्यायचं नाही घ्यायचं मी बोलायची गरज नाही आहे. पण आता त्यांनी आम्हाला शिकवण्यासारखं एवढं तरी ते काय फार मोठे नेते किंवा काय अशातलं नाही. एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल निश्चितपणे आदर आहे. पण मला असं वाटतं त्यांनी त्यांचा मतदारसंघ कसं गेलं, का गेलं ह्याचा विचार करावा. अनेक व्हिडिओ आहेत ते निवडणुकीच्या नंतर लगेचच बाहेर आलेले होते. मग त्यामध्ये EVMचे बॅग्स आहेत ते घेऊन जाताना देखील ट्रक देखील वगैरे त्या ठिकाणी असं सापडलेला होता. काय वाटतं, ह्या मोठा परिणाम जसा महाराष्ट्रामध्ये झाला तसाच काहीसा परिणाम आहे तो त्या ठिकाणी झालेला आणि त्या अनुषंगाने नाही, काल 2 दिवस अगोदर ज्यावेळी दुसऱ्या टप्प्याचा जो मतदान झाला त्यामध्ये 5च्या नंतर जी एकंदरीत आकडेवारी जी वाढलेली जी आपल्याला पाहायला मिळाली आणि 70% मतदान झालं, 76% मतदान झालं, हे जे ज्यावेळी दाखवलं गेलं होतं तेव्हा थोडं जरा एलाइटनिंग होण्यासारखा हा विषय होता की बाबा नेमकं काय चाललं आहे म्हणून. अर्थात लगेच याच्यावरती आमचा पराभव झाला म्हणून EVM किंवा ह्याच्यामध्ये घोटाळा झालं हे अशा मताला येण्यापेक्षा या सर्व गोष्टीचा आम्ही पूर्ण अभ्यास करू. महाविकास आघाडी म्हणून तिकडचे जे घटक पक्ष तर करतील, पण एक विश्लेषक म्हणून आणि ही घटना जर तिकडे होऊ शकते तर हे कुठच्याही राज्यामध्ये किंवा नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अभ्यासपूर्वक विचार आम्हाला करावा लागेल, तो आम्ही चालू केलेला आहे. बिहारच्या इलेक्शन नंतर मुंबईवरती मोठा परिणाम या ठिकाणी होणार आहे. मुंबईमध्ये देखील असाच निकाल आहे तो भाजपच्या बाजूने येणार असं देखील वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. तर रवींद्र चव्हाणांनी देखील या ठिकाणी असं वक्तव्य करताना मुंबईमध्ये हा महायुतीचाच विजय होणार असं देखील सांगितलं. कसं काय परिणाम होईल? पहिलं महायुती होणार आहे का हे बघा, आणि महायुतीमध्येच काय काय मारामारी नगर परिषद नगरपंचायतमध्ये चालले मी सांगायची गरज नाही. जाऊन तुम्ही राज्यभर जर ज्या फिरता त्यावेळी पण तुम्हाला बघायला मिळेल. विशेषतः मी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आहे म्हणून मलाच माहिती आहे कोण कुठे आहेत, कोण काय नाही, कोण काय मागतोय, कोण आम्हाला कधी साथ द्या म्हणून म्हणतायत, कोण दुसऱ्या म्हणतो इकडे करतात. महायुती टिकेल का हा महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे, मुंबईला त्यांना ताकदीने आम्हाला हरवायचं म्हणून ती सर्व लोक पूर्ण शक्तीने एकत्रित येत आहेत. पण मला असं वाटते 2 ठाकरे कुटुंब एकत्र आले आणि महाविकास आघाडीची साथ मिळाली तर निश्चितपणे विजय हा आमचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि महापौर हे आमच्या पक्षाचाच झाल्याशिवाय राहणार नाही. बिहारच्या इलेक्शनचा काय फरक?
कसं आहे, बिहारचं इलेक्शन फार फार मोठा ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये प्रभाव करणाऱ्यासारखा कधीच असू शकत नाही. कारण तिकडची राजकीय, सामाजिक, भौगोलिक जी परिस्थिती ही वेगळी आहे आणि इकडची राजकीय आणि सामाजिक याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि तो जमीन आसमानचा फरक असल्यामुळे मला वाटत नाही की त्यात काही तथ्य राहील. महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरात लवकर त्यांनी लावावे, आम्ही तयार आहोत. तर हे होते सचिन आहेर. त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ निशासह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.